Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter, that is financial planning. Very interesting and important chapter for all of us. As soon as we are living with this world, with these people, with this taxation, so we should know the taxation, okay, the tax we are paying. In the previous video lecture we have seen tax invoice. प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट्स दिले होते. प्रोडक्ट्स होते बटर, पेढे, चॉकलेट अँड ब्रेड. या सर्व वस्तूंवर असणारा टॅक्स आपण कॅल्क्युलेट केला आहे. त्याचं टॅक्स बिल आपण पाहिलं आहे. नाव टुडे वी विल सी सर्विस रेट्स अँड टाईप्स. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू टॅक्सेशनचं जे वर्गीकरण आहे, क्लासिफिकेशन आहे, ते कशा पद्धतीने केलं जातं. तर 0%, 5%, आफ्टर दॅट 12 to 18%. त्यामध्ये 2 प्रकार त्यांनी इथे दिले आहेत अँड 28%. आपण आज इन डिटेल पाहणार आहोत सर्विस रेट्स अँड टाईप्स. ओके, पहा GST म्हणजे काय हे तुम्हाला कळालं आहे. अगदी हाऊ GST इज यूजफुल अँड हेल्पफुल टू अस कन्झ्युमर्स हेही मी तुम्हाला विथ ॲन एक्झाम्पल सांगितलं आहे. नाव GSTचे जे काही टाईप आहेत, GSTचे जे काही क्लासिफिकेशन आहे ते आपण आज पाहणार आहोत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज इन अ डे टू डे लाईफ आपण व्हरायटी ऑफ थिंग्स यूज करतो, व्हरायटी ऑफ सर्विस आपण घेत असतो. त्यावर असणारा टॅक्स किती आहे हे इथे क्लिरिफाय होणार आहे. पे अटेन्शन. पहा सर्विस रेट्स अँड टाईप्स ऑफ टॅक्सेशन. फर्स्ट त्यांनी आपल्याला इथे एक चार्ट दिला आहे. यू कॅन सी फर्स्ट इज टाईप्स, सेकंड इज GST रेट अँड थर्ड इज गुड्स अँड सर्विस आयटम्स इन द लिस्ट. वी विल सी वन बाय वन. टाइप्स ऑफ taxation or service rated are first is zero rated, second is low rated, third is standard rated of first slab, fourth one is standard rated of second slab and last one is highly rated. Okay, first type is zero rated, second is low rated, after that standard rated of first slab, next fourth type is standard rated of second slab and fifth and last one is highly rated. There are overall 5 types for the taxation. Okay, after that GST rate 0, 5. I have already told you 0%, 5%, 12%, 18% and 28%. We will understand this whole table now. See, zero rated टाईप कोणता आहे टॅक्सचा. GST टॅक्स कोणता पे करणार आहे? झिरो रेटेड. झिरो रेटेडमध्ये टॅक्सचं पर्सेंटेज किती असणार आहे? GSTचं पर्सेंटेज असणार आहे 0%. म्हणजे आपण यावर काहीच टॅक्स पे करणार नाही. असे झिरो रेटेड म्हणजे 0% टॅक्सेशनमध्ये येतात. असे कोणकोणते गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत ते आपण पाहूया. आधी गुड्स पाहूया. इसेन्शियल्स लाईक फूड ग्रेन्स. काय काय येतं यामध्ये पहा. आपल्याला जे काही इसेन्शियल आहे टू सर्वाईव्ह, टू लिव्ह, ते यामध्ये येणार आहे. इसेन्शियल लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट अँड अर्दन पॉट्स. अर्दन पॉट्स म्हणजे मातीची भांडी. यामध्ये आपल्याला आवश्यक जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, थिंग्स विच आर इसेन्शियल टू लिव्ह, त्या सगळ्या गुड्समध्ये येणार आहेत. कोणत्या? झिरो रेटेडमधल्या, ज्यावर कोणताही टॅक्स नसणार आहे. त्यामध्ये काय काय आहे? फूड ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्दन पॉट्स एक्सेट्रा. ओके, हे झालं गुड्स. आता सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत ज्याच्यावर टॅक्स नाही आहे, ते टॅक्स फ्री आहेत. 0% GST ज्याच्यावर अप्लाय केला जातो त्या सर्व्हिसेस आहेत चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे, चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज ज्या काही होत असतील त्याच्यावर 0% GST असणार आहे. आफ्टर दॅट ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, वॉटर ट्रान्सपोर्ट वॉटर टँकर्स सप्लायर्स असतात त्याच्यावर सुद्धा 0% टॅक्स आहे. एज्युकेशन अँड हेल्थ केअर अँड एज्युकेशन सर्व्हिस आहे, ही झिरो रेटेडमध्ये येते. पहा, एकमेव अशी सर्व्हिस आहे ज्यामध्ये कोणताही टॅक्स पे करायला लागत नाही. एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिस. आफ्टर दॅट पब्लिक लायब्ररी एक्सेट्रा. ओके, वी हॅव सीन झिरो रेटेड. झिरो रेटेड इज वॉट?
तिथे आपल्याला GST 0% भरावा लागणार आहे, मीन्स GST नसणार आहे, GST फ्री. GST फ्री गुड्स कोणते, तर इसेन्शियल लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. आणि सर्व्हिसेस कोणत्या आहेत, तर चॅरिटेबल ट्रस्ट ज्या ॲक्टिव्हिटीज असणार आहेत त्या ॲक्टिव्हिटीज, वॉटर सप्लायर्स, आफ्टर दॅट एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिस आणि पब्लिक लायब्ररी एक्सेट्रा. हे सगळं कशामध्ये येणार आहे, तर 0 रेटेडमध्ये येणार आहे. ओके, 0% GST टॅक्सेशन. हा आपण फर्स्ट टाईप पाहिला होता. आपण आता सेकंड टाईपकडे वळणार आहोत. सेकंड टाईप इज लो रेटेड. लो रेटेड म्हणजे काय, तर तिथे GST आपण किती पे करणार आहे, तर 5% GST आपण पे करणार आहे. जर तिथे आपलं 50 रुपीज अर्निंग असेल तर त्याचं 5% म्हणजे किती, तर 5 रुपीज आपण तिथे पे करणार आहे GST टॅक्स. ओके, सी. मग यामध्ये पुन्हा गुड्स आणि सर्व्हिसेस आहेत. गुड्स कोणते कोणते, तर कॉमनली यूज आयटम्स लाईक LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, स्वीट्स, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस एक्सेट्रा. बघा 5% टॅक्सेशनमध्ये म्हणजेच लो रेटेडमध्ये कोणकोणते गुड्स येतात, तर कॉमनली यूज आयटम्स आहेत. कोणकोणते, टी, कॉफी, हनी, आफ्टर दॅट स्वीट्स, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, LPG सिलेंडर एक्सेट्रा. हे झाले गुड्स. नाव सर्व्हिसेस. कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत ज्या लो रेटेडमध्ये म्हणजे ज्यांच्यावर 5% GST असणार आहे त्या सर्व्हिसेस आहेत. रेल्वे ट्रान्सपोर्ट, बस ट्रान्सपोर्ट, टॅक्सी, एअर ट्रान्सपोर्ट. एअर ट्रान्सपोर्ट कोणत्या क्लासचे, इकॉनॉमी क्लास. ओके, एअर ट्रान्सपोर्टमध्ये क्लास असतात, इकॉनॉमी क्लास, बिझनेस क्लास. त्यामधला इकॉनॉमी क्लास हा लो रेटेडमध्ये म्हणजेच 5% GST जिथे आपण पे करतो त्या सर्व्हिसेसमध्ये इन्क्लूड आहे. हॉटेल, प्रोव्हाइडिंग फूड अँड ब्रिव्हेजेस एक्सेट्रा. ठीक आहे, पहा पुन्हा एकदा पाहूया. लो रेटेड सेकंड टाईप आहे जिथे GST आपण पे करणार आहे. लो रेटेड तिथे आपण 5% GST पे करणार आहोत, 5% टॅक्स आपण तिथे पे करणार आहोत. त्यामध्ये येणारे गुड्स कोणते कोणते आहेत, तर कॉमनली यूज्ड आयटम्स लाईक LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस एक्सेट्रा. आणि सर्व्हिसेस कोणकोणत्या आहेत, रेल्वे ट्रान्सपोर्ट, बस ट्रान्सपोर्ट, टॅक्सी, आफ्टर दॅट एअर ट्रान्सपोर्ट. एअर ट्रान्सपोर्टमध्ये कोणता क्लास, तर इकॉनॉमी क्लास. ओके, आफ्टर दॅट hotel providing foods and beverages etc. This is the low rated. Now we will move towards the third type, standard rated. पहा, थर्ड आणि फोर्थ टाईप एकत्रही केव्हा दिला जातो. इन युअर टेक्स्टबुक दे हॅव गिवन यू सेपरेटली. स्टँडर्ड रेटेडमध्ये त्यांनी फर्स्ट स्लॅब आपल्याला दिलेला आहे. तो किती असणार आहे, तिथे आपण 12% टॅक्स, 12% GST पे करणार आहोत. पहा, स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्लॅबमध्ये आपण 12% टॅक्स, 12% GST पे करणार आहोत. तिथे गुड्स आणि सर्व्हिसेस आपण पाहूया. गुड्सच्या लिस्टमध्ये आहे कन्झ्युमर गुड्स लाईक बटर, घी, ड्राय फ्रूट्स, जॅम अँड जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. गुड्समध्ये काय काय येणार आहेत, तर कन्झ्युमर गुड्स येणार आहेत. ते कोणकोणते आहेत, तर बटर, घी, ड्राय फ्रूट्स, जॅम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. ओके, नाव सर्व्हिसेसची लिस्ट आपण पाहूया. लो रेटेडसाठी जिथे आपण 12% GST पे करतो ते सर्व्हिसेस आहेत प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. ओके, ऑल द सर्व्हिस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस, आफ्टर दॅट प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस एक्सेट्रा. हे कशामध्ये येतं आहे, तर स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्लॅबमध्ये येतं आहे जिथे आपण 12% GST पे करणार आहोत. आफ्टर दॅट वी विल मूव टुवर्ड्स द फोर्थ टाईप. याचाच सबटाईप आपण म्हणू शकतो. इथे तुम्हाला सेपरेटली दिला आहे स्टँडर्ड रेटेड, पण कोणतं, सेकंड स्लॅबमध्ये आहे. यामध्ये या टाईपमध्ये सर्वात जास्त लिस्ट येणार आहे. ओके, सर्वात जास्त सर्व्हिसेस किंवा वाईडली यूज गुड्स अँड सर्व्हिसेस या स्लॅबमध्ये असणार आहेत. स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब. इथे आपण किती टॅक्स पे करतो, इथे आपण पे करणारा GST आहे 18%. वी पे GST 18% ओव्हर हिअर. ओके, सो गुड्स कोणकोणते आहेत, गुड्सची लिस्ट पाहूया. मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम्स, मेटल आयटम्स, आफ्टर दॅट कम्प्युटर, प्रिंटर, CCTV एक्सेट्रा. ओके, सो मेनी थिंग्स वी वाइडली यूज
in goods they are marble, granite, perfumes, metals, all type of metal items. okay, computer, printer, CCTV etc. and services मध्ये काय येणार आहे पहा, courier services, outdoor catering, circus, drama, cinema, exhibitions. After that, currency exchange and broker in share stock. okay, brokers in share stock ह्या सर्व सर्विसेस कशामध्ये येणार आहेत तर स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅबमध्ये येणार आहेत, जिथे आपण 18% GST पे करणार आहोत. यामध्ये सर्वात जास्त गुड्स अँड सर्व्हिसेसची लिस्ट येणार आहे. हा स्लॅब सर्वात जास्त यूज केला जातो. आफ्टर दॅट हायली रेटेड. आता हायली रेटेडमध्ये आपण टॅक्स किती पे करणार आहोत तर हायली रेटेड टॅक्सेशनमध्ये सर्वात जास्त 28% ही अमाऊंट, 28% टॅक्सेशन अमाऊंट आपण पे करणार आहोत. इथे आहे हायली रेटेड 28% GST आपण इथे पे करतो. यामध्ये असणारे गुड्स कोणकोणते आहेत तर लक्झरी आयटम्स, मोटारसायकल्स, टोबॅको, एरिएटेड वॉटर. आफ्टर दॅट लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्यूम क्लीनर, AC, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन एक्सेट्रा. हे सगळे गुड्स कुठे येणार आहेत तर हायली रेटेड, जिथे आपण त्या वस्तूवर, त्या पर्टिक्युलर गुडवर, त्या पर्टिक्युलर आयटमवर 28% टॅक्स आपण पे करणार आहे. ओके, सो सर्व्हिसेस यामध्ये कोणकोणत्या येणार आहेत पहा, 5 स्टार हॉटेल, वॉटर पार्क्स, थीम पार्क, कसिनो. After that, race course, IPL games, air transport of which class? Air transport of business class. okay, now here we have seen the air transport, but air transport of what? Air transport of economy class, जे की लो रेटेड मध्ये येत होतं. इथे हाय रेटेड मध्ये सुद्धा एअर ट्रान्सपोर्ट आहे, पण इट इज ऑफ बिझनेस क्लास. आय हॅव टोल्ड यू द क्लासेस ऑफ एअर ट्रान्सपोर्ट. सी, वी विल सी वन्स अगेन. हायली रेटेड हा शेवटचा टाईप असणार आहे टॅक्सेशनचा, ज्यामध्ये आपण 28% GST आपण जे काही वस्तू बाय करणार आहे, जे काही प्रोडक्ट बाय करणार आहे त्याच्या प्राईसच्या 28% अमाऊंट आपण टॅक्स म्हणून पे करत असतो. सो त्यामध्ये असणारे गुड्स कोणकोणते आहेत तर लक्झरी आयटम्स असणार आहेत, मोटारसायकल असणार आहे, लक्झरी कार्स असणार आहेत, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, एरिएटेड वॉटर, पान मसाला, टोबॅको, अशा सर्व जे काही गुड्स आहेत हे सगळे कशात असणार आहेत तर हायली रेटेडमध्ये असणार आहेत. हायली रेटेड सर्व्हिसेस आपण पाहूया. कोणकोणत्या सर्व्हिसेस आहेत? 5 स्टार हॉटेल्स, सिनेमाज, ड्रामाज, एक्झिबिशन्स, वॉटर पार्क्स, थीम पार्क्स. आफ्टर दॅट रेस कोर्स, IPL गेम्स, यू ऑल नोन द IPL मॅचेस, अँड द एअर ट्रान्सपोर्ट ऑफ बिझनेस क्लास. ओके, इज दॅट क्लिअर? खूप सोपा चार्ट आहे, पण खूप युजफुल आहे फ्रॉम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. यावर तुम्हाला एक्झाम्पल्स येणार आहेत. यू शुड नो की 0%मध्ये काय येणार आहे. ओके, फ्रूट्स कशामध्ये येतात तर 0%, तिथे फ्रूट्सवर आपण 0% टॅक्स पे करतो. मोबाईल फोन्स कशामध्ये येतात तर मोबाईल फोन स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्लॅबमध्ये येतात, जिथे आपण 12% टॅक्स पे करणार आहे. आफ्टर दॅट मेटल्स, परफ्यूम्स या गोष्टी कशामध्ये येतात तर हे सुद्धा स्टँडर्ड रेटेड येणार आहे, पण सेकंड स्लॅबमध्ये ज्याच्यावर आपण 18% GST पे करतो. अशा प्रकारे GST रेट, त्याचे टाईप्स आणि त्यामध्ये कोणकोणते गुड्स अँड सर्व्हिसेस आयटम्सची लिस्ट असणार आहे. यू शुड नो ऑल दीज थिंग्स. आय हॅव एक्सप्लेन यू. आय विल एक्सप्लेन वन्स अगेन दिस टेबल. Just get the thing. We all know what is GST. We are paying only single tax for all those services and goods. Okay, this is called as GST. The full form of GST is goods and services tax. Okay, आता हा टॅक्सचं क्लासिफिकेशन झालं आहे. द क्लासिफिकेशन इन द 5 types. First one is zero rated, second low rated, स्टँडर्ड रेटेड फर्स्ट स्लॅब, स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब अँड हायली रेटेड. यामध्ये GSTचे रेट्स असणार आहेत. फॉर झिरो रेटेड 0%, यामध्ये असणारे गुड्स असणार आहेत सगळे इसेन्शियल्स लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट्स, सॉल्ट, अदर पॉट्स,
व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. यामध्ये 0 रेटेडमध्ये प्रोव्हाइड केलेल्या सर्व्हिसेस असणार आहेत. चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, एज्युकेशन अँड हेल्थकेअर, पब्लिक लायब्ररी एक्सेट्रा. या सगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेस लिस्टवर 0% टॅक्स असणार आहे. म्हणजे हे गुड्स आणि सर्व्हिसेस टॅक्स फ्री असणार आहेत. सी सेकंड टाईप इज लो रेटेड. लो रेटेडमध्ये आपण 5% टॅक्स पे करणार आहे. GST रेट 5% असणार आहे. यामध्ये असणारे गुड्स आणि सर्व्हिसेसची लिस्ट आपण पाहूया. गुड्स कोणकोणते? तर कॉमनली यूज्ड आयटम जस्ट लाईक LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, स्वीट्स, फ्रोझन व्हेजिटेबल्स एक्सेट्रा. सर्व्हिसेस कोणकोणत्या असणार आहेत? तर रेल्वे ट्रान्सपोर्ट, बस ट्रान्सपोर्ट, टॅक्सी, एअर ट्रान्सपोर्ट बट ऑफ इकॉनॉमी क्लास अँड हॉटेल प्रोव्हाइडिंग फूड अँड ब्रिव्हेजेस एक्सेट्रा. हे गुड्स अँड सर्व्हिसेस लो रेटेडमध्ये येणार आहेत, जिथे आपण 5% GST पे करतो. थर्ड टाईप आहे स्टँडर्ड रेटेड ऑफ फर्स्ट स्लॅब, ज्यामध्ये आपण 12% GST टॅक्स पे करणार आहे. त्यामध्ये असणारे गुड्स अँड सर्व्हिसेसची लिस्ट आपण पाहूया. फर्स्टली वी सी अबाउट द गुड्स. कंझ्युमर गुड्स लाईक बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जॅम, जेली, सॉसेस, पिकल्स, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. यावर आपण 12% टॅक्स पे करतो. यामध्येच स्टँडर्ड रेटेडमध्ये सर्व्हिसेस आपण पाहूया. प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस, हे सगळं कुठे येणार आहे? तर स्टँडर्ड रेटेडमध्ये येणार आहे, जिथे आपण 12% टॅक्स पे करतो. नाव द फोर्थ टाईप इज स्टँडर्ड रेटेड बट ऑफ सेकंड स्लॅब. इथे आपण 18% GST पे करणार आहे. जी काही टोटल अमाऊंट आहे त्यावर गुड्स कोणकोणत्या येणार आहेत स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅबमध्ये? तर मार्बल, ग्रॅनाइट, परफ्यूम्स, मेटल आयटम्स, कम्प्युटर्स, प्रिंटर्स, CCTV कॅमेराज एक्सेट्रा. सर्व्हिसेस स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅबमधले आहेत. कुरिअर सर्व्हिस, आउटडोअर केटरिंग, सर्कस, ड्रामा, सिनेमा हॉल्स, एक्झिबिशन्स. आफ्टर दॅट करन्सी एक्सचेंज अँड ब्रोकर्स इन द शेअर स्टॉक और शेअर मार्केट. हे सगळं कुठे येणार आहे? तर स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅबमध्ये येणार आहे, जिथे आपण 18% टॅक्स पे करणार आहे. आणि यामध्ये सर्वात जास्त गुड्स अँड सर्व्हिसेस यूज केल्या जातात. इथे सर्वात जास्त यूज केला जाणारा हे पूर्ण स्लॅब आहे. ओके, फोर्थ वन स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब, जिथे आपण 18% टॅक्स प्रोव्हाइड करतो. नाव वी विल मूव टुवर्ड्स द लास्ट वन हायली रेटेड. हायली रेटेडमध्ये आपण 28% टॅक्स पे करणार आहे. द GST रेट फॉर the highly rated is 28%. Now the goods in highly rated are luxury items. What are they? Motorcycles, luxury cars, after that tobacco, aerated water, pan masala, vacuum cleaner, refrigerator, washing machine etc. Such items which are the luxury items and these comes in the class of highly rated. These are the goods and we will see the services. Services are 5-star hotels, after that water park, theme park, casino, race course, IPL gaming, all type of IPL gamings, theme park, air transport of business class. Okay, we have seen today the service rates and types of GST. आपण GSTचे टोटल 5 टाईप्स पाहिले आहेत. GST रेट पाहिला आहे आणि त्यामध्ये इन्क्लूड असणाऱ्या गुड्स अँड सर्व्हिसेसची लिस्ट पाहिली आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यू. रीड इट ट्वाइस, थ्राइस, सो इट विल बी सो क्लिअर इन युअर माइंड. थँक यू.